आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत. सगळ्याला मी कालच्यापासून फोन करतोय की तुम्ही प्रत्यक्षात बघायला या. आता समजा हा जर कांदे जर गावात नेऊन मांडले असते तर म्हणले असते चांगले कांदे उपटून आणलेत, तेवढेच कांदे दाखवले. पण आज तुम्हाला प्रत्यक्षात बघायला भेटतंय. आणि आपण सगळे कांदा शेतकरी आहेत, त्याच्यामधलं बिन कांद्यावाला कोणी नाही, सगळे कांदा शेतकरी. तर आता ह्याच्यामध्ये असं आहे, 5 दिवसाचा कांदा एक याची फवारणी केलेली नाही. आणि फवारणीने काय होतंय माहिती आहे का, आपल्या जमिनीला जखमा पडतात. आपण फवारणी केली ना, आपण त्या जमिनीला जखमा पडतात. आपण त्या टायमाला फवारणीच्या टायमाला आपण कांद्याचा विचार करतो, आपण जमिनीचा विचार करीत नाही. आपण विचार कांदा कसं करतो, कांदा क्लिअर कसा होईल, ज्याच्या कांद्यावर रोग पडलाय तो कांदा क्लिअर कसा होईल, आपण याचा विचार, आपण जमिनीचा विचार करीत नाही. आणि मग ह्याच्यामुळं आपल्या जमिनीचा पोत कमी 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 होत चालतो. ते घटक जमिनीतले जे काय आहेत मिळणारे अन्नद्रव्य ते मरत चालते. त्याच्यामुळे हा सीडचा प्रवीण नावाचा कांदा मी साहेबांनी मला म्हणजे तुम्ही 1 किलो वापराच. तर मला आपण सगळा वापरतो, आपण पंचगंगा वापरतो, आपण 1 किलो त्याला वापरूच. मी आता कलश कंपनी सुद्धा कांदा वापरलाय, त्याला डेंगळे आलेत बघा. कांदा एवढाच झालाय पण त्याला डेंगळे आलेत. याला कुठल्याही प्रकारचा डेंगळा नाही, याची फाड नाही. याच्यामध्ये महिनाभर 20 दिवस तर पाणीच वाहत होतं. म्हणजे एक महिनाभर ज्या दिवशी लागवड केली त्या दिवशी पाऊस सुरू झाला. 15 दिवस पाऊस उघडल्यानंतर 15 दिवस पाणी होत होतं. मी म्हणलं आता हा पण प्लॉट आपला गेला. 13,000 रुपयाला ती एकर त्यांना उत्तच लावा दिलं. म्हणलं आपला प्लॉट गेला. आता त्या पुंगळ्यात कट केल्याच्या नंतर त्याच्या पुंगळ्यात पाणी गेलं. ते पात पिवळी पडली साईडची, पण आतून येणारा कोंब क्लिअर आला. अच्छा, मी म्हणलं जगतंय काय नाही असं वाटायला लागलं. तेवढ्यात पाऊस कमी झाला. रान वापशाला आलं. मी 15-15ची मित्र याला फक्त एकच गोणी मारली. 18 गुंठ्याला सुरुवातीला फक्त एकच गोणी मारली 15-15ची. त्याच्यानंतर काळा पाडला, तणनाशक मारलं, त्याची येडवाकडे खुरपण केली. जसं जसं याला मी म्हणजे त्या शेतात झटत गेलो तसं त्याची क्वालिटी बदल गेली. बरोबर. अलीकडल्या साईडला 1 महिन्याच्या बी नंतर ती ओल हाटली नाही. तो कांदा थोडासा अलीकडे वेगळा आहे. त्याच्या पलीकडे गेल्याच्या नंतर थोडा उतारती जमीन लागली. तिकडं एक नानाने बघितलंय. नंतर ते पलीकडे एक सगळा सारखा, याच्यात चिंगडीच नाही. 3 नंबर याचा मालच नाही. 2 नंबरच्या निघत्या थोड्या गोण्या, पण 3 नंबर नाही तर सगळा 1 नंबरच माल आहे. त्याच्यानंतर साहेब याला खुरपण केली आणि याला 10-26ची एक बॅग मारली. बरं. त्याच्यानंतर आभाळ आलं. 15-10-12 दिवस आभाळ होतं. शेजारचे सगळे कांदे मी माझे दुसरे प्लॉट फवारले. मी जाऊन बघा याला फवारण्याची गरज आहे का नाही, फवारण्याची ते आता आमच्या हरीने आमच्या बंधूचा कांदा शेजारी लावलाय. हरी किती वेळेस फवारलाय तो आतापर्यंत? 3 वेळेस फवारलाय. शेजारचा कांदा 1.5 महिना झाला असं आता. 1.5 महिन्याचा झालाय, त्याला 3 वेळेस फवारले. आणि अजून बी हाई सुद्धा वातावरण खराबच आहे बरं का, सुद्धा आभाळाची. तर याला आता काल म्हणजे याला आज 5 दिवस झाले या कांद्याला. आज हा 5 दिवसाचा झालाय. तुम्ही आलते त्यावेळेस 2.5 महिना झाला होता. बरोबर. त्याच्या 10 दिवस गेले ना आता. आणि ह्यांनी जर समजा हे मला म्हणले कांदा उपटू नका म्हणले, आपल्याला कार्यक्रम घ्यायचा ना, तर हा कांदा आता बहुत मार्केटला असता. बरोबर. हा कांदा आता बहुत मार्केटला असता, पण हे म्हणले कार्यक्रम घ्यायचा, कांदा उपटू नका. त्याच्यानंतर मी याला पाणी दिलं. अजून थोडी जमीन ओलीची, अजून याला 2-4 दिवस बाकी, म्हणजे 3 महिने याला पक्के होते. आणि सुरुवातीला जर पावसात जर हा कांदा सापडत नाही ना, तर हा 75 दिवसातच कांदा हा मार्केटला गेला असता. पण पाऊस जेवढा जितका दिवस कांदा पाण्यात राहतो तेवढे ते दिवस कमी होते. तेवढे ते दिवस त्याचे वाढते. आता त्याची मुळी चालतच नाही खाली. तर सगळ्यांनी काय करा, आपण सगळे शेतकरी, तुम्हाला माझी ऑर्डर आहे आज 10 किलोची. पण सगळेजण आहे ना 1-1, 2-2 किलो बी वापरून बघा. 100% सक्सेस येईल. काय माहिती का शेतकरी मित्रांनो, सगळेजण वापरून बघा, याच्यामधून 100% फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण हे कांदा नाही फवारला ना, आपली जमीन सुद्धा चांगली राहते. आपण कांद्याचा विचार नका करता, आपण जमिनीचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपण कांद्याचा विचार नका करू, जमिनीचा सुद्धा विचार करा. याच्यामध्ये जमिनीचे घटक कमी होत चालले फवारणीने. आपण मिराकत बांधाच्या कडला मारलं का ती सगळं जळतंय, काँग्रेस सुकतोय, ती जमीन भुसभुशीत होती. पण त्या ठिकाणी दुसरं पीक काहीच येणार नाही. काँग्रेस शिवाय त्या तणनाशक मारलं की काँग्रेस वाटतं दुसरं काय उगणारच नाही त्या ठिकाणी. त्याच्यामुळे काय करणार फवार. आणि याच्या रोगप्रतिकार क्षमता जास्त आहे. 2 रुपये बियाला जास्त जातात, जाऊ दे गेले तरी, पण इकडे खर्च वाचतोय. आणि लोकांनी तुम्ही मागा म्हणले रोटर मारले, त्यांनी फवारून कटवून त्यांनी शेवटी अक्षरशः वायालाच गेले. शेवटी आता नाही सक्सेस म्हणून त्यांनी रोटर मारले. बरोबर. फवारून सुद्धा रोटर मारायची पाहिजे. मग एवढा खर्च करण्यापेक्षा तुम्ही उत्कृष्ट जातीचं बीज घ्या ना, जातील 2 रुपये जास्त. आणि तुम्ही सुद्धा काय करा, थोडं बियाचं थोडं सांगली दिसूर तिन्ही वाड्या, हा पट्टा पूर्ण कांदे, तुम्हाला कांद्याचे दुसरं काय दिसणार नाही, पूर्ण कांद्याचा पट्टा आहे. पण तुम्ही सुद्धा हे बियाचं रेट थोडंसं व्यवस्थित लावून, किंवा हा तुम्ही आम्हाला काहीतरी मार्ग सांगा, तुम्ही आम्हाला ग्रुप करायला सांगा. आम्ही त्या ग्रुप मार्फत तुमचं हा समजा मी शेतकरी, मी आता तुम्हाला काय बोलू, मला 10 किलो पाहिजे. तुम्ही काय म्हणले समजा 2 पेट्या, आम्ही 4 लोक तयार करू.
आम्ही 4 लोकांचा ग्रुप करू ना आणि 4 लोकांना आम्हाला 2 पेट्या देऊन टाका डायरेक्ट, मग तुम्हाला द्यायला काय अडचण नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही हा ग्रुप केल्याच्या नंतर आम्हाला थोडंसं भावामध्ये थोडंसं व्यस्त जमून द्या. आणि हा हे तात्पुरतं नाही, रानडुकराच्या त्रासामुळे आमचा शेतकरी दुसरं पिकच करीत नाही कांदा आणि हे आपल्याला लाईफ टाईम टिकायचंय. बरोबर. आपण 20 वर्षापासून आपण सगळेजण कांदा लावतो आणि अजून पुढे आपण काय करणार आहे, आपल्याला कांद्याशिवाय पर्यायच नाही. डुकरामुळे आपण कांदाच करणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये बिघाड होऊन देऊ नका आणि जी तुमचा रेट आहे रेट सगळं थोडा व्यवस्थित लावा. आणि तुम्ही हा मेळावा घेतला, हा शेतकऱ्याला थोडी माहिती मिळाली, याच्याबद्दल तुमच्या कंपनी सुद्धा आम्ही तुमचा आभारी आहोत. गुले पाटील, तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन सर्व शेतकऱ्यांना केलं आहे.